श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया. नमस्कार श्रोते हो. आज आपण वन्यजीवांचे आपल्या निसर्गात काय महत्त्व आहे ते जाणूया. जेव्हा आपण वन्यजीवांचं रक्षण करतो तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनाचे रक्षण करतो. पक्षी, प्राणी, कीटक, सरीसृप, मासे, कासव, साप, झाडं आणि सूक्ष्मजीव हे सर्व मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र चालवतात. आज मानव स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, परंतु सत्य हे आहे की मानव निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग मानवावर अवलंबून नाही. जर वन्यजीव आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. निसर्गातील प्रत्येक जीव अन्नसाखळीचा भाग आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, तर कीटक, पक्षी आणि सूक्ष्मजीव परिसंस्थेतील विविध प्रक्रिया चालू ठेवतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होऊ शकते. अनेक पक्षी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात. त्यामुळे नवीन जंगले निर्माण होतात. हॉर्नबिल, बुलबुल, बार्बेट, कबूतर यांच्यासारखे पक्षी जंगल पुनर्निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी दररोज शेकडो कीटके खातात. बी इटर, ड्रॉंगो, सॉलो, वॉबलर यांच्यासारखे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गिधाड, गरुड, घार यासारखे पक्षी स्वच्छता दूत आहेत. काही वर्षापूर्वी भारतात लाखो गिधाडे होती, परंतु दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफिनाक या औषधामुळे गिधाडांची संख्या 95% घटली. वन्य प्राण्यांचे पण महत्त्व आहे. वाघ, बिबट्या, रानकुत्री आणि इतर शिकारी प्राणी जंगलाचा समतोल राखतात. जर जंगलात वाघ नसतील तर हरणांची संख्या वाढेल, गवत आणि झाडांची पुनर्निर्मिती कमी होईल, जंगलाचे नुकसान होईल. म्हणूनच शिकारी प्राणी हे जंगलाचे रक्षक आहेत. कीटकांचे पण खूप महत्त्व आहे. मधमाशा आणि परागीभवन ही निसर्गातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. जगातील सुमारे 75% फुलझाडं आणि 35%पेक्षा जास्त अन्न पिकं परागीभवनासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत. मधमाशा नसतील तर काय होईल? तर अन्न उत्पादन कमी होईल, जैवविविधतेचा ऱ्हास होईल. आता आपण सरीसृपांबद्दल पण थोडं जाणून घेऊया. साप, पाल, सरडे, घोरपड आणि इतर सरीसृप कीटक नियंत्रणात मदत करतात. ते अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. सापांचं महत्त्व म्हणजे भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात बहुतेक साप विषारी नसतात. साप हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, कारण ते उंदीर नियंत्रण करतात. एक उंदरांची जोडी वर्षभरात शेकडो पिल्ले निर्माण करू शकते. एका सापामुळे वर्षभरात जवळपास 1000 उंदरांचे नियंत्रण होते. आज जगातील जवळपास 50% शेतीचं नुकसान उंदरांमुळे होऊ शकतं, जर त्यांचे नैसर्गिक शत्रू साप कमी झाले तर. आपण वापरलेली रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्यामुळे उंदीर मरतात, साप मरतात, गांडुळे मरतात, शेती उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात. परिणामी मातीची सुपीकता कमी होते. म्हणून सेंद्रिय शेती करा, गांडूळ खत वापरा, जैविक खतांचा वापर करा. ही काळाची गरज आहे. कासव ही जल परिसंस्थेतील स्वच्छता कर्मचारी आहे. ती मृत जैविक पदार्थ खातात, जलाशय स्वच्छ ठेवतात आणि परिसंस्थेचा समतोल राखतात. मासे जलसंसाधनांचे आरोग्य टिकवतात, पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक मानले जातात. आता सर्वात महत्त्वाचा शत्रू म्हणजे प्लास्टिकबद्दल बोलूया. प्लास्टिक हे पाऊस कमी होण्याचे थेट कारण नसले तरी त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. पक्षी वाचले तर जंगल वाचतील, मधमाशा वाचल्या तर अन्न वाचेल, साप वाचले तर शेती वाचेल, कासव आणि मासे वाचले तर पाणी वाचेल आणि वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा. पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.